मग नेमका अगर गणेश उत्सवाची अगर मिरवणूक निघत असेल मग ह्यांना अंडी मारण्याची का विचार डोक्यात येतात? मग अशा या जिहाद्यांना ही घाण आम्ही मुंबईमध्ये नेमका का ठेवायची? तुम्हाला आमच्याच देशात हिंदूंवर जे सातत्याने अशा पद्धतीची ज्या प्रकार होतात, मग असे जे काही जिहादी ज्या ज्या बिळामध्ये लपलेले आहेत त्यांना काय आम्ही सोडणार नाही. आम्हाला अशा पद्धतीचे प्रकार आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार असताना आम्ही सहन करणार नाही. केस दाखल झालेले आहे, पोलिसांनी योग्य का हाताळलं. अंडी फेकण्याचे प्रकार हिंदू सणांवर होत असतील, आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकीवर होत असतील तर ईद पण कुठेतरी येते ह्याच्या लक्षात ठेवावं. ईदचा दिवस पण येईल, मोहरमचा दिवस पण येईल. आमच्या भगवद्गीतेमध्ये धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलू शकतो असं आमच्या भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून आम्ही कायद्याचं पालन करण्याचा सगळा ठेका हा काय फक्त हिंदूंनीच घेतलेला नाही. सर्व धर्म समभाव, सेक्युलर फिक्युलर हे सगळे जे काही टेपर आणि म्हणून अशा पद्धतीच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे जिहादी आहे जे त्यामध्ये लपलेले आहेत, आमच्याकडे नावं आलेली आहेत. आता पुढे बघा कसे कार्यक्रम होतात. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी काही गुन्हा नोंद केलेला आहे का? मुंबई पोलिसांशी तुमचं काही फोनवरतून बोलणं झालंय का? आणि ज्यांनी कोणी अंडी फेकली आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला? पोलिसांनी काल रात्रीच गुन्हे दाखल केलेले आहेत संबंधितांवर. ते लोकही आयडेंटिफाय झालेले आहेत. कितीही अंडी फेकल्यानंतर हेच तर ह्यांच्या धर्मामध्ये आहे ना, छातीवर समोर येऊन लढणार नाही, लपून अंडी मारणार, लपून चपलं मारणार. ह्यालाच काय आपण इस्लाम धर्म म्हणतो. उत्सवांवर दगडी मारणं हे तुमच्या कुराणमध्ये लिहिलं आहे का? सांगावं त्यांनी आम्हाला. मग आम्ही जे बोलतोय त्याच्यामध्ये चूक काय? आम्ही जी हिंदूंची बाजू घेतो त्याच्यामध्ये चूक काय हे सांगावं. आता आम्ही कुठल्याही ईदच्या मिरवणुकीवर सणांवर काही केलेलं नाही. तुम्हाला कधीच कुठल्या सणासुदीला साजरा करण्यामध्ये आम्ही हस्तक्षेप केला नाही. आणि म्हणून ही पोलिसांचा कारवाई केलेली आहे. पण आम्हीही यांच्यावर फार बारीक लक्ष ठेवून आहोत. पोलिसांची कारवाई होईलच, पण तुम्ही आमच्या रेडारवर आलेला आहात हे लक्षात ठेवा. परंतु कायदा सुव्यवस्था या निमित्ताने बिघडताना पाहायला मिळते. अंडी फेकल्याचा प्रकार हा गंभीरच आहे. या सगळ्या संदर्भाची मुख्यमंत्र्यांना तुम्ही काही कल्पना बघा, आदरणीय मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टीवर फार बारीक लक्ष ठेवून आहेत. शेवटी मी सांगितलेलं आहे वारंवार, आपल्या राज्याला एक कडवट हिंदू म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिथे बसलेले आहेत. हिंदूंवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय हा सहन केला जाणार नाही. हे सरकार हिंदूंनी निवडून आणलेलं आहे. कोणीही त्यांच्या पाकिस्तानमध्ये अब्बा बसून अगर सुरक्षेला देत असतील, हवा भरत असतील, तर ह्या जिहाद्यांच्या या हिरव्या सापांना ठेचण्याचे सगळे कार्यक्रम आमच्या. हिंमत कशी वाढते अंडी फेकण्यापर्यंत? कोण यांच्या मागे आहे का ज्यामुळे यांची हिंमत एवढी? जे मागे आहेत, पुढे आहेत, खालती आहेत, वरती आहेत, त्या सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचू. यांचे कोण कोण पाकिस्तानमध्ये बसलेले अब्बा आहे जे यांना हवा भरतात, यांना जिहाद शिकवतात. आता तुम्हाला पाकिस्तानमध्ये बसून तुम्ही कधी कुठल्या ईदच्या मिरवणुकीवर तुम्ही अंड्या मारण्याची हिंमत कराल का? जिवंत कापून टाकतील तुम्हाला. बघा बांगलादेशमध्ये काय चाललंय. बांगलादेशमध्ये राजरोस पद्धतीने हिंदूंना मारण्याचा कार्यक्रम चालू आहे. कालच चार हिंदूंना मारलंय. मग काही इस्लामिक राष्ट्रामध्ये असं करण्याची हिंमत कोण करणार नाही? ही सगळी नाटकं मग आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही सहन करायची, जिथे आमच्या हिंदू सणांच्या वेळीच तुम्हाला अंडी मारायची आहे.
तिथे डोकी फुटली तर मग सुरू कोणी केलं? मग उद्या आमच्या हिंदू समाजाने त्याच्यावर तिसरा डोळा उघडला तर? म्हणून ही घटना लक्षात ठेवायची सुरुवात कोणी केली? मध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे. लोकांवर लोकांचा हिंदू समाजाचा आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे. पण तुम्ही अगर आम्हाला परत परत डिवचत असाल ना तर मग आम्हालाही तिसरा डोळा कधीतरी उघडायला लागेल हे लक्षात ठेवा. रोहित पवारांनी तुमच्यावर प्रतिक्रिया केलेली आहे की जेव्हा राम मंदिरासंदर्भातील गैरव्यवहाराचा मुद्दा आला तेव्हा नितेश राणे नक्की कोणत्या बिघाड जपून बसले होते असं नाही, मी तेव्हाही बोललेलो. तुमच्यासारखं कुठल्या मुल्ला मौलवींच्या पदराखाली बसलेलो नव्हतो. आमच्या हिंदू समाजाच्या लोकांनी तेव्हा अभिमानाने स्वीकारलं की हो चूक झालेली आहे, जे आमच्या भगवद्गीतेमध्ये पण शिकवलेलं आहे. चूक स्वीकारून मार्गावर योग्य मार्गावर चला. पण तुझ्या बाबरी मस्जिदमध्ये जी काही वेस्ट बेंगॉलमध्ये बाबरी मस्जिद बांधली जाते आहे त्याच्यात जेव्हा स्कॅम झाले तेव्हा रोहित पवारने थोबाड उघडलं नाही का? पाकिस्तानमध्ये बसलेला अपघात तुला टोचेल म्हणून. हज यात्रेमध्ये होणारे जे सातत्याने गैरव्यवहार आहेत त्याच्याबद्दल कधीतरी रोहित पवारने थोबाड उघडावं ना. थोबाड उघडावं, मग बघू हिंमत आहे का त्यांना. म्हणून आम्हाला आमच्या सनातन हिंदू धर्मामध्ये आम्हाला तसे संस्कार दिलेले आहेत चूक स्वीकारण्याची. पण तू ज्यांच्या जिहाद्यांची चाटतोस त्यांना विचार कधीतरी बाबरी मस्जिद, कधी हज यात्रेबद्दल जरा थोबाड उघडायला आणि माफी मागायला. संस्काराचा भाग असतो. हाच तो फरक है ना कुरान आणि भगवद्गीतेमध्ये. देखिए माझगांव में के मिरौनक निकल रही थी, उसके ऊपर कोई जिहादी ने अपना असली रंग दिखाया. जो भाईचारा बोलने वाले, सर्वधर्म समभाव बोलने वाले बैठे, जो नियम ईद के वक्त लगता है त्योहार मनाए जाते हैं, फिर इस हिंदू राष्ट्र में हिंदुओं को अपने त्योहार ऐसी एक घटना जहां हिंदुओं ने ईद का कोई त्योहार पे किसी तरीके की तकलीफ दिखाई की है, ऐसा एक घटना कोई भी मेरे को बताए. किधर पत्थर मारा है, किधर अंडे मारे हैं. तो अगर आपके त्योहारों के वक्त कोई हिंदू गंदी नजर से देखता नहीं है तो हम हमारे गणेश उत्सव, हमारे यहाँ हनुमान जयंती, राम जयंती, रामनवमी की जयंती कभी मना नहीं सकते? तभी ये सब घटनाएं क्यों होती है? फिर इस जिहादियों को पुलिस तो पुलिस का काम कर रही है, कल तुरंत केस भी दाखिल हो गई. मगर इस महाराष्ट्र में कि कोई भी जिहाद कोई करने की कोशिश करेगा, किसी भी तरीके से हमारे हिंदुओं की तरफ गंदी नजर से देखेगा ना तो उन लोग को सभी को मिट्टी में मिला देगी. इतनी ताकत हमारे महाराष्ट्र की सरकार में. उनका पाकिस्तान में बैठे हुआ अब्बा भी उनको पहचान नहीं पाएगा. ऐसी हालत करके उनको पाकिस्तान भेज देंगे, इतना याद रखना. सर इनके पीछे